महेश्वर संस्थान देवेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा जिल्हा परिषद उमेदवारी प्रचाराचा शुभारंभ झाला आहे। देवगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण 28,000 मतदार आहेत। जिल्हा परिषदेसाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे तर देवगाव पंचायत समितीसाठी कांता गोकुळ गोरे व भीमराज सोनोरे हे ठाकरे गटाकडून रिंगणात उतरले आहेत। त्या अनुषंगाने आज त्यांनी देवेगाव येथून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी आमदार उदयसिंह राजपूत यांनी या तीनही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले। बस मेन फोटो दिखो जाए मीडिया वाला है सेठी पे पर दंडेश्वर भगवान की जय। ते तिकडे पदाधिकारी सर्वांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने तात्काळ शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी राहावं। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा लगेचच पूर्ण होत आहे। गटाचे उमेदवार औरळा येथील भूमिपुत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष घ्या सगळे बोलू नका। देवगाव रंगारी पंचायत समितीमध्ये मधून कांताबाई गोकुळ गोरे या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उपतालुका प्रमुख दीपक नाना मोठे, दुसरे उपतालुका प्रमुख या ठिकाणी जे आहेत गोकुळ गोरे, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख चाकूर पाटील सवळे, त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख या ठिकाणी आपले आप्पा, या ठिकाणी दुसरे उपविभाग प्रमुख आपले कमलाकर चौधरी, या ठिकाणी आपले बाकी उपस्थित सर्व मान्यवर रावते साहेब हे विचार सगळा आधारी होते। तर त्यांनी त्या ठिकाणी बजाज कंपनीमध्ये सुट्टी काढली आणि या ठिकाणी आज आले। त्याचबरोबर आपले खास सहकारी नेहमी मदत करतात अशा आपले गोटी काका या ठिकाणी उपस्थित विविध गावातून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आणि सर्व उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो आणि पत्रकारांनो, बरं का सिरसाट साहेब, शरद भाऊ वाडे साहेब, चंद्रबंधू भुजे भुगे 15-20 वर्ष सरपंच, त्याच्यानंतर नंदू भाऊ, त्याच्यानंतर कांगू सवळे, गौतम पुस्तकार बाकी। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल देवगाव या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आज धवळेश्वर संस्थान देवेगाव या ठिकाणी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार, पंचायत समितीस उमेदवार देवगावचे कांताबाई गोकुळ गोरे तसेच भीमराव शेठ हे तारपिंपळगाव पंचायत समितीचे गणचे उमेदवार आहेत। त्यांनी आज पूर्ण असं माहिती झालं का संभाजीनगर जिल्ह्यात
पहिलं नारळ या ठिकाणी फुटल्या गेलं कन्नड तालुक्यात. तर पहिलंच हे गाव आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे हे उमेदवार आहे यांचं कार्य आणि कर्तव्य पहिल्यापासूनचं हे चांगलं आहे. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना खूप त्यांनी या भागामध्येच नव्हे तर पूर्ण कन्नड तालुक्यात नव्हे संभाजीनगर जिल्ह्यात त्यांचं कर्तव्य आहे आणि काम आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज प्रथम या ठिकाणी नारळ फोडलं आहे. आणि विच इज द प्रपोज त्याचं हेतू काय ते आपण थोडक्यात जे उमेदवार आहे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्यांच्याकडून आपण त्यांचे थोडक्यात मनोगत जाणून घेऊ. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा पहिले. माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता देवगाव रंगारी गटाचे मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. आणि माझ्यासोबत देवगाव पंचायत समितीमध्ये कांताबाई गोकुळ गोरे ह्या पण उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे ताड पिंपळगाव भागातून पंचायत समिती शिवराज भाऊ शेळके, शिवराज भाऊ सोनवणे, भीमराव शेठ सोनवणे हे उमेदवार आहेत. आणि आम्ही तिन्ही उमेदवार मशाल घेऊन आज या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आणि ढवळेश्वर देवस्थानावर आमची विशेष श्रद्धा आहे. आणि या ठिकाणी माझं भाग्य आहे, या ठिकाणी संपूर्ण या परिसरामध्ये नंबर 1 म्हणजे नंबर 1चं सर्व उमेदवाराचे अगोदर मला भाग्य लाभलं की त्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी नारळ फोडलेला आहेत. आणि त्या माध्यमातून आमचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. आता सुदैवानं योगायोग तुम्ही जर सक्सेस झाले तर तुम्ही जिल्हा परिषद सर्कल देवगावसाठी काय करणार? मुळात आज मला अजून माझं एक भाग्य आहे की वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आणि त्याच दिवशी हा शुभारंभ होत असताना आज या ठिकाणी देवगाव रंगारी हा भाग मला काही नवीन नाही आहे. कारण या ठिकाणी अनेक दिवसाचे आमचे आपल्या भागाचे ऋणानुबंध आहे. आणि आता नवीन या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज म्हणजे दाखल झाला, शुभारंभ झाला. तर मी या ठिकाणी माझं जनतेला वचन आहे, या ठिकाणी मी 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहील. आणि त्या ठिकाणी देवगाव रंगारी संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये एकही रस्ता असा राहणार नाही जो त्या ठिकाणी खड्डे झालेला आहे. खड्डेमुक्त रस्ते म्हणजे चांगल्या पद्धतीचा दर्जेदार रस्ते आम्ही त्या ठिकाणी करू. त्याचप्रमाणे निराधार लोकांची श्रावणबाळची योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल तर लोकांना कन्नडला हेलपाटे घालायची गरज पडणार नाही. आमचं जे देवगाव रंगारीला आमचं कार्यालय आम्ही सुरू केलेलं आहे त्या कार्यालयामध्ये म्हणजे जनतेची आम्ही त्या ठिकाणी सेवा करू. त्याचा प्रस्ताव इथून घेऊन आम्ही स्वतः कन्नडला घेऊन जाऊन मंजूर करून लोकांना मंजुरीपत्र आणून देऊ हे आमचं आश्वासन. तुम्ही मतदारांना अजिंक्य काय करणार? ते अजेंडा आमचा असा आहे की देवगाव रंगारी सर्कलमध्ये संपूर्ण प्रत्येक गावाला पक्का रस्ता, प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी. त्याचप्रमाणे या संपूर्ण भागामध्ये बिबट्याने प्रचंड धुडगूस घातलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही कन्नड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तो पाठपुरावा करतो. आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याला मदत तर मिळून देऊ, पण त्या ठिकाणी या भागातले वानर असतील, बिबट्या असेल, रानडुक्कर असेल हे सगळे गवताळा अभयारण्यामध्ये उचलून नेले पाहिजे यासाठी आमची प्रक्रिया चालू आहे. फॉरेस्ट खात्याने 2दा त्याच्या म्हणजे विभागीय लेवलच्या सुद्धा बैठका झालेल्या आहेत. वनमंत्री त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आम्ही भेटून ही व्यथा त्यांना सांगितलेली आहे. आणि देवगाव रंगारी भागामध्ये पूर्ण सर्कलला दिवसाची लाईन असेल, संपूर्ण पक्के रस्ते असतील, त्याचप्रमाणे लोकांना सगळ्या सुविधा असेल. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्नेक बाईट असेल, डॉग बाईट असेल म्हणजे एखाद्याला सर्प देऊन झाला ते औषध उपलब्ध राहील, कुत्रा चावला तर ते औषध उपलब्ध राहील. आणि याही व्यतिरिक्त मी या भागातल्या लोकांना असं आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही आम्हाला या मशालला केलेलं मतदान केल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही याची हमी या ठिकाणी मी लोकांना देतो. डॉक्टर साहेब मला एक म्हणायचं, तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्या अध्यक्ष असतानाचं तुम्ही काम केलेलं आहे त्याचा पॉझिटिव्ह थिंकिंग काय होऊ शकतं तुम्हाला? पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे लोकांना माहिती आहे का डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जे बोलतात ते करतात. आणि या ठिकाणी साधू संतांचा मला प्रचंड आशीर्वाद आहे. आज या आपण इथून बोलतोय देबेगावावर ते ढवळेश्वर देवस्थानला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण याला क दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून दिलं. आता ऑटोमॅटिकली एक कच ब होणार बच अ होणार त्याची ती प्रोसेस आहे. आणि त्या माध्यमातून एक देवाची सेवा करण्याची संधी आली. आणि या ठिकाणी मी विशेषतः मला एक प्रकार माझ्या हातून काम झालं. मला त्याचा या ठिकाणी एक प्रकार माझं मी भाग्य समजतो की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2005 पूर्वी तीर्थक्षेत्र योजना कुठेही नव्हती. मी अध्यक्षपदाच्या काळात आम्ही ती आणली, ती राबवली. आपल्या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 71 असे तीर्थक्षेत्र मग वाकी असेल, शेलगाव असेल, लासूरचे देवी दाक्षायणी असेल अशा संपूर्ण या ठिकाणी देवस्थानला आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. त्याला पैसे पण उपलब्ध करून दिले आणि त्याचा विकास करून. ठीक आहे.
डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे जिल्हा परिषद गणासाठी उभे आहेत, पण पंचायत समिती तारपिंपळगाव आणि पंचायत समिती देवगाव रंगारी याच्यासाठी सुद्धा उमेदवार आपल्या सोबत आहे. पंचायत समिती सदस्य कांताबाई गोरे, तर गोकुळ भाऊ आपल्या सोबत आहे. तर गोकुळ भाऊ पूर्ण नाव सांगा तुमचं. कुळासराम गोरे, का माझे पंचायत समिती सदस्य कन्नड आणि देवगरंगारी, माझ्या मिसेस सरपंच आहे. तुम्ही काय सांगू शकता मतदारांना मत मागण्याच्या वेळेस? पंचायत समितीला ज्या बी योजना आहे त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे, त्या मंजूर करून देणे आणि मधले जे दलालीचं काम चालतं ते मी मागच्या माझ्या सर्कलमध्ये तर जास्त होऊन नाही दिलं, पण आम्ही आता दोन्ही सर्कलमध्ये होऊन देणार नाही. आणि जास्तीत जास्त योजना ह्या जशा आपल्या तळागाळातल्या गोरगरिबांना वंचित जे असतात योजनेपासून त्यांच्यापर्यंत पाठपुरावा. गुड, एकदम चांगले विचार आहेत तुमचे. आणि भीमराव सेठ सोनवणे हे सुद्धा आपल्या सोबत आहे, पण ते राजकारणात नवीन असल्यामुळे थोडंसं म्हणजे व्यापार खूप अभ्यास आहे त्यांचा, कापूस देण्यामध्ये घेण्यामध्ये. पण आता निवडणुकीमध्ये त्यांचं प्रथम वेळ आहे, तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊ. सेठ, नाव काय तुमचं? भीमराव म्हातारजी सोनवणे, मुक्काम पोस्ट तारपिंपळ. आता निवडणुकीमध्ये पहिल्याच वेळेस आहे की तुमचा जुना अनुभव आहे? काही झालं म्हणजे पहिला आहे. अच्छा, आता मला एक म्हणायचं, तुमचं तारपिंपळगाव गणामध्ये मागच्या टायमाला निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? पुरावे काही काढायचे नाही, पण आतापर्यंत जे झालं ते देवाला मला सगळं दिलं. जनसेवा करायची, बाकीच्या वक्त्यांना तर सांगितलं तेच राहणार आहे. पंचायत समितीचे जे कामं असतील ते बगर हे लफडे नाही करताना शेतकऱ्यापर्यंत वंचितापर्यंत कसे पोहोचतील याचा आम्ही प्रयत्न करू. मी नवीन जरी असलो तर माझ्या संग गोकुळ गोरे पंचायत समितीला राहणार आहे, ते मला मार्गदर्शन करतील. आणि मी तिथं सुद्धा सांगितलं की देवाच्या साक्षीने सांगतो, तुम्ही केलेल्या मतदानाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही याची मी गवाही देतो. या ठिकाणी खूप असं या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहे. आणि आज विशेष म्हणजे जिल्हा परिषद सर्कलमधून पूर्ण गावातून या ठिकाणी कार्यकर्ते मतदार मोठ्या उत्साहानं आलेले, हे एक आपल्याला नवीन पाहायला भेटलं. डॉक्टर साहेब, पहिला कार्यक्रम असताना सुद्धा आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो, पण असं आणि हे लोक स्वतःहून आलेले, आम्ही चौकशी केली तर स्वतःच्या इच्छेनं या ठिकाणी आलेले. आज आपल्यासोबत कार्यकर्ते पण आहे. नाव काय तुमचं? गाव कोणतं? अंतापूर. तो तुम्ही डॉक्टर अण्णासाहेब शिंदे झाले, गोकुळ भाऊ गोरे झाले, भीमराव सेठ सोनवणे झाले, यांच्यासाठी कसे प्रयत्न करणार तुम्ही? यांच्यासाठी आमच्या इथं जे चांगलं प्रयत्न होते ते करू आम्ही यांच्या. ठीक आहे. अजून आपल्यासोबत वयस्कर असे कार्यकर्ते सुद्धा आहे. नाव काय तुमचं? कचरू यादव भोगे, माझी कुलपाटी सासेगाव. तर तुम्ही काय सांगू शकता ह्या निवडणुकीबद्दल? हे जे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी काय केलेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार? त्यानं खूप कामं केलेले आहे, रोडचे काय जे समजा पंचायत समिती जिल्हा परिषदचे जे काही काम आहे ते त्यानं मनपूर्वक केले, त्याचं फळ त्याला मिळणारच. ओके, म्हणजे एकंदर डॉक्टर अण्णासाहेब शिंदेचं जे कर्तव्य कार्य ड्युटी आहे ते त्यांनी ह्याच काळात नाही तर मागच्या काळात सुद्धा काम केलेलं आहे, म्हणून त्यांना मतदार बंधू त्यांचं अनमोल मतदान हे त्यांच्या पदात टाकणार आहे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.